एमबी नाका येथील आपली जगज जननी संतोषी मातेच्या अभिषेकाकरता. नाहीतर मग 3 स्लॉट तुम्हाला थांबावं लागेल आणि थांबल्यानंतर पण तुम्हाला घरी नाही पाठवत. दादा त्यांना जागा देतात आणि अभिषेकला बसवतात. मोठी गोष्ट आहे. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे. आता आलेली आहे मी एमबी नाका येथील आपली जगज जननी संतोषी मातेच्या अभिषेकाकरता. आणि आता तुम्ही माझ्या मागे बघत आहात, हे सगळं माझं कुटुंब आणि सगळे अभिषेक 18-19 जण आहोत आम्ही. आणि आमचा स्लॉट होता 9:30चा आणि आता तो पोस्टपोन होत आम्ही 10:30ला बसतोय. तर बघा तुम्ही अभिषेक कसा आहे देवीचा. त्रिपुरेशी गृहार देवीच्या पायावर पाणी सोडा. 5 रुपया परत देवीचे हात ज्याला पदी करून ठेवा. लक्ष करुण हमिदाने रत्नगमाकसयुक्त मनोज रुक्मिव निर्मित पात्र विजयते. अर्घ्यमिदं त्रिपुरेशी गृहार देवीच्या दोन्ही हातावर पाणी सोडा. हस्तीवर रुपयाने अर्घ्याचे देवीला पियाला पदी करून ठेवा. रेखी योगी मना समशीत जलेन आत्मनम त्रिपुरेशी गृहाण. देवीच्या मुखवर पाणी सोडा. मुखामध्ये धोक्याने देवीला अंघोळीचा सेवा देवी तुझितंब कांसोद्विधा हिरण्य प्राकार मात्र दिशांतर्वेंदे पदव्याधिरापवेशिया चंद्राप्रभासं चरंती शिव लोके दौतिकं दर्भ आपदुनि शरणं प्रवृत्ति लक्षणं सदांतमे आदित्यवर्णे जातो रघुवीर तस्य प्राणिदुदां संतो मायत्र यशमयर्मा दीपका दर्शयामि. काय वी ब्लॉग वी ब्लॉग
कसं वाटतंय ताई सकाळपासून इथे तुम्ही सकाळपासून मी असते 4 दिवस, आज 5वा दिवस आहे. खूप समाधान वाटतं. देवी सगळ्यांची आहे, सगळ्यांनी लाईनीने सगळ्यांचे यायचं. नियम सगळ्यांना सारखे. आम्ही लाईनीने आलो. अशा प्रकारे अभिषेक झालेला आहे देवीचा आणि सुंदर अशी देवीची ओटी पण भरली. आणि अजून भाग्याची गोष्ट की एवढे सगळे महारथी माझ्या सोबत आहेत. अजून काय हवं आहे? मागे एवढा मोठा हात आणि सोबत एवढे हात, ही खूप मोठी गोष्ट असते. त्याला भाग्य लागतं. ते भाग्य मी जन्मता घेऊन आली आहे. म्हणून मी 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. विजयादशमीची विजया. रथ बिना रथार्थी चालत नाही. तर रथार्थी आपल्या सोबत असल्यामुळे सगळे रस्ते स्मूथ होतात. थँक्यू सो मच. आता जो आम्ही अभिषेक केला ते अभिषेक करून घेणारे आमचे गुरुजी जे आमच्याकडनं हे करून घेतात, तर त्यामुळे गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद. कितने साल हुआ आप यहाँ पे है? 32 वर्ष झाले. 35 वर्ष झाले ते इथे देवीची सेवा करतात आणि प्रत्येक वेळी आम्हाला अभिषेकाचा योग इथे येतो फक्त त्यांच्यामुळे. आणि त्यांची कृपादृष्टी आहे म्हणून आम्ही हे करू शकतो. त्यामुळे तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहतात. आता जो काय आम्ही अभिषेक केला त्या अभिषेक करण्याच्या म्हणजे आम्हाला करायला जे इथे प्रोत्साहन करतात आणि आम्हाला इथे काय बोलू शकतो आपण जो चान्स देतात ते आमचे लाडके दादा. कारण आमच्या नशिबात असंच काय ते येणार नाही आहे भाग्य. आणि ही वही बघू शकता. अहोरात्र इथे देवीची सेवा करणारे दादा, प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाचा फोन नंबर आणि तेवढ्याच आणि प्रत्येकाला बोलवायचं, पाटावर बसवायचं, हे संतोष दादा जे काम करतायत ते अतिशय एक नंबर काम आहे. दादा किती वर्षापासून चालू आहे हे काम? गेले 20 वर्ष. 20 वर्ष झालं काम चालू आहे. आणि एकदाही दादा कोणावरही चिडत नाहीत. तेवढी कृपा आहे. हां, त्यांची मी कृपा काही आहे. नसतो, मी फक्त निमित्त आहे. शेवटी अभिषेक कोणी करायचा ही इच्छा तिची. नाही पण ते कसं आहे की कोणाला माहीत नाही आणि ज्यांना कोणाला अभिषेक देवीचा करायचा असेल ना, पुढच्या वर्षीची बुकिंग सुद्धा आत्ता सुरू झाली आहे. ते बुक पूर्ण भरलं आणि दुसरं बुक भरायला सुरुवात झालेली आहे. तरी किती होतात एका दिवसाला अभिषेक? आपण 100, 150, 200च्या आसपास. अच्छा, 150-200च्या आसपास इथे अभिषेक होतात. आणि एका स्लॉटमध्ये पहिल्यांदा 10 असायचे, आता 18, 19 पाटा. आज तर 27 होतं. आज 27 होते एका ह्याच्यामध्ये. आणि हेच अष्टमी आणि रविवारी काय विचारत नाही. आणि अभिषेकाची सगळी तयारी म्हणजे पाट, मूर्ती, नारळ, तिथे एक फळ, फुलं, तुपाची ज्योत, ही सगळी सोय इथे अभिषेकची केली जाते. आणि मीच असं नाही, माझ्याबरोबर बरेच माझे सहकारी पण आहेत. आम्ही सगळे मिळूनच हे करत असतो. पण ही सेवा पण छोटी नाही आहे. ती करून घेते ना. मग त्या करून तुमच्याकडून घेतात म्हणून आम्हाला भाग्य मिळतं त्या सेवेमध्ये येण्याचं. ती पण तिचीच इच्छा. हो. म्हणून दादांचं नाव आहे संतोष दादा. म्हणजे एक संतोषी मातेचंच रूप आहे, नावच सुद्धा आहे. त्यामुळे नक्की इथे अभिषेकला यायचं आहे तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देते. दादांना संपर्क करा. आणि इथे आपल्या सदानंद हॉटेल समाधान. दादा समाधान हॉटेलबद्दल सांगा. किती वर्षापासून आहे? 80 वर्षापासून. 80 वर्षापासून आजोबांनी चालू केलेलं होतं. दादांच्या आजोबांनी चालू केलं समाधान हॉटेल. आणि नावाप्रमाणेच तिथे लोक खाल्ल्यानंतर समाधानी होऊनच जातात. आणि खूप जुनं हॉटेल आहे. तर कधीही भेटायचं असेल, तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल तर नंबर तर आहेच, पण तिथे यायचं आणि दादांना भेटायचं आणि आपलं नाव द्यायचं. म्हणजे कसं तुम्हाला रेतसर अभिषेकला बसता येतं. नाहीतर मग 3-3 स्लॉट तुम्हाला थांबावं लागेल. आणि थांबल्यानंतर पण तुम्हाला घरी नाही पाठवत. दादा त्यांना जागा देतात आणि अभिषेकला बसवतात. अभिषेक मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे की इथून कोणीही रिकामे हात जात नाही. पण ह्याचा अर्थ हे नाही की तुम्ही अचानक याल. आणि हे सर्व संस्कार आमच्या धर्मवीरांचे. बरोबर आहे. आणि आता माननीय शिंदे साहेबांचे. बरोबर आहे. तर नक्की इथे भेट द्या आणि दादांना भेटा. शर्मा अंकल आहेत इथे आणि ते दिवस रात्र इथे देवीची सेवा करतात. प्रत्येकाला लाईनीला ओटी भरायला लाईनीतून पाठवतात. आता पण बघू शकता, काम चालूच आहे आणि ते ब्रेक नाही घेत. आप कितने साल से कर रहे हैं? 15 साल हो गया. इधर से जाओ, आप इधर से जाओ. आवाज तेवढाच कणखर आणि तब्येत पण तेवढी चांगली फिट. 76 उमर. उमर. चलो इकडून.
चलो जय अंबे माता की जय हो जय राम जय माता अरे ही एवढी लगेच लगबग कसली? आज अभिषेक झाल्यानंतर माझी फॅमिली आज आली आहे घरी. ते जेवतायत आता सगळे. मग त्यांच्यासाठी म्हटलं काय करावं झटपट. तर मी ॲक्च्युली सकाळी थोडीशी तयारीमध्ये होती. मस्त पंजाबी छोले बनवलेले आहेत, जिरा राईस बनवले आणि आता हे बघू शकता गरमागरम भटुरे. आणि इथे उपवासवाले मेंबर ऑलरेडी बसलेले आहेत. कशी वाटली उपवास थाळी आमची? कशी वाटली बघू? खूप छान छान आहे बोल. श्रुतिकला आता छोले भटुरे खायचे आहेत ना? येस. सर हॅपी नवरात्री. पेटा झालाय काढून. आता जरा डोकं शांत, रिलॅक्स झालं. मी आत्ताच दर्शन घेऊन आलोय. टेंबी नागाच्या देवीला गेलो होतो आम्ही आणि विजय मॅममुळे आम्हाला सगळ्यांना छान अभिषेक करता आला तिकडे. खूप छान झाला अभिषेक, सगळ्यांचं दर्शन. आणि आता मी घरी आलोय. सो माझी फॅमिली, बाकी सगळ्यांची फॅमिली फराळ करते, आम्ही बसलो. आणि इथे सिमरन दीदी आणि अदिती मदत करतात ताट वाढण्यात. घरी आल्यावर एक ग्लास पण पाणी न पिता मम्मी लगेच सगळ्यांना जेवण वाढण्यात. अरे बापरे, एवढं रेडी. कौतुक नको करू मम्मीचं. कसं वाटलं जेवण? खूप मस्त. छोले पुरी आणि राईस मस्त. खरंच जेवण अनुसारखं सुंदर आहे. श्रुतिक कसे जेवण कसं सांग? अरे बोलायचं तो खातोय ना, जेवताना बोलायचं नसतं.